त्र्यंबकराव, यावर्षी पालखीचा मान वल्लभ पंतांचा आणि त्यामुळे स्वारी खुश दिसते. नव्हे, पुन्हा बाशिंग बांधण्याचा योग आहे म्हणून ही खुशी आहे. अहो, मी बोललो तर राग येईल तुम्हाला, पण हा विजोड विवाह तुम्हाला टाळता आला असता. तुम्हाला काय वाटते, आम्ही नसतो तर वल्लभपंत त्या स्थळापर्यंत पोहोचू शकले नसते? पटवर्धन, तुम्ही फारच आदर्शवादी आहात बुवा. वय झाले तरी भाबडेपणा काही कमी झाला नाही तुमचा. असू दे, पण तुम्ही किती नावं ठेवलीत तरी आम्ही आमचा आदर्श धळू देणार नाही. काही झालं तरी गोऱ्या सरकारचा आम्ही निषेधच करणार. आता दगडावर डोकं आपटून घ्यायचं तसं कोणी ठरवलं असेल तर आम्ही काय बोलणार? अहो, तुम्ही कसे बोलाल? लोकांच्या मानावळून गोऱ्या सरकारासाठी तुम्ही सारा वसूल करता आणि लहानपणापासूनची मैत्री विसरता. तुम्हाला पटत नसेल पटवर्धन, पण जे काम आम्ही स्वीकारतो ते प्रामाणिकपणे करतो. आणि आता जोगांच्या बद्दल म्हटले तोच नियम. आम्ही जरी सारा वसूल केला नाही तरी दुसरा कोणीतरी नेमून सरकार सारा वसूल करेलच. मग आम्ही केले म्हणून काय बिघडले? मैत्री विसरून तुम्ही सारा वसुलीसाठी सदाशिवाला बळजबरीने पाठवलं, पण तिथेही झोळाई आईच्या कृपेनं तुमची होणारी सूनच माझ्या मदतीला धावली. अहो, या वेळेस सुटका झाली ना तुमची? झाले तर काय पटवर्धन, मैत्री आणि व्यवहार या दोन्ही गोष्टीत आम्ही गल्लत करत नाही. बर. अहो, पटवर्धनांचे जाऊ द्या हो. त्र्यंबकराव, तुम्ही आज आमच्या लग्नाचा मुहूर्त काढणार होतात ना, त्याचे काय झाले? अहो, शुभ कार्यास विलंब नको. तुम्ही आज भेटणार तेव्हा हा विषय निघणार हे आमच्या ध्यानी होतं. खरे शास्त्रांना भेटून आम्ही विवाहाचा मुहूर्तच काढून आलेलो आहोत. काय निघाले मुहूर्त? येत्या पौर्णिमेस वल्लभपंत आणि उमा यांचा विवाह निश्चित केलेला आहे. वा 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 वा. आणि त्यानंतर 15 दिवसांनी म्हणजे येणाऱ्या अमावस्येच्या 4थ्या दिवशी विनायकी चतुर्थीला सदाशिव आणि बयो यांचा विवाह निश्चित केलेला आहे. वा, म्हणजे माझे आणि उमेचे लग्न आधी होणार तर. शुभमंगल सावधान. सासूबाई, मला खूप भीती वाटते. गप गो. यांना बोलवायचं का आपण? वैद्य बाबा बघतायत ना, होईल सगळे. काळजी करण्यासारखे काही नाही, कळले? गप्पा बस. झाले का चाटण तयार? हो. हे घे. वैद्य बुवा, काळजीचे काही कारण नाही ना? वास्तविक जीवावरच बेतायचे. जनावरांचे विष रक्तात भिनावयास वेळ नाही लागायचा, परंतु आपल्या सदाभाऊने प्रसंगावधान दाखवले. क्षणाचाही विलंब लावला नाही. मांडीस करकचून दोर बांधला म्हणून शरीरात विष नाही चढले आणि स्वतः विष सोकून घेऊन फेकले म्हणून बाबू दृष्टीस आहे. हो, बाबूचा पुनर्जन्मच झाला सदाभाऊंमुळे. अरे बाळा, बाबू बाबू बाबू, उठू नको बाळा, झोपून राहा, झोपून राहा. अरे बाबू, खुळायस का तू? अरे रडू नको.
असा जीवाला जीव देणारा भाऊ तुला लाभला, याचा अभिमान आणि आनंद बाळग. पांग फेडलेच बाबा आई बापाचे खरंच. होय हो सदाशिवा, फारच मोठे धाडस दाखविलेस बाबा. सोपे नाही होय. बरं मी येतो, काळजीचं काही कारण नाही. उद्या याला दाखवायस घरी घेऊन या. कुठे आहे तो? उभा तोंड का लपवतोयस तू? तोंड दाखव, तोंड दाखव, तोंड दाखव, तोंड दाखव, तोंड दाखव, समोर दाखव. कोण आहेस तू? अहो काय चाललंय काय? मारताय कशाला? तो पुतण्या आहे माझा रघुनाथ. अरे मग थोबाड का लपवतो या? अहो पोलिसांची भीती वाटते त्याला म्हणून घेतली उघडी. म्हणून काय माराल? हो पण असे झाले तरी काय? एकदम लाट्या काट्यांवर का उतरताय? इथे देवीच्या उत्सवाची सभा बसलीये. 5 दरोडेखोर पळून आले त्या भागात, याची खबर लागली आम्हाला. त्यांच्याच मागावर आहोत आम्ही. दरोडेखोर काय बोलता साहेब? आम्ही इथं देवीच्या उत्सवाचं ठरवायला बसलो आहोत. त्या 5 जणांची माहिती आम्हालाही सकाळीच कळली होती, पण ते दरोडेखोर नाही आहेत, ते क्रांतिकारक आहेत. त्यांचा पिच्छा सोडा तुम्ही. फूस आहे की काय त्यांना? हा हे बघा, क्रांती बिनते आम्ही मानत नाही. आमच्यासाठी फक्त ते दरोडेखोरच आहेत. तुमचं वय बघून सोडतोय मी तुम्हाला, पण एक गोष्ट सगळ्यांनी ध्यानात घ्या. जो कोणी त्यांना पाठीशी घालेल त्याच्या घरादारावर नांगर फिरवला जाईल असा आदेश आहे गोरा साहेबाचा. आणि त्या दरोडेखोरांचा म्होरक्या आहे बाळकृष्ण अभ्यंकर. आणि जर का त्याचा काही ठाव ठिकाणा लागला तर लगेच चौकीत येऊन सांगायचं. समजलं? आज अशाच एका जुलमी गोऱ्याला यमसदनी धाडावयाची योजना होती आमची. सारं काही जुळलं होतं, परंतु आमच्यातलाच एक दगाबाज निघाला. पैशांना भुलून फितूर झाला. त्याने ठिकाणा उघड केला आणि सगळे शिपाई आले. त्याच्यासोबत झालेल्या चकमकीत मी जखमी झालो. ही फितुरीची गद्दारीची कीड या देशाला मिळालेला शाप आहे. पण त्यांना ठेचून या इंग्रजांच्या तावडीतून देशाला स्वतंत्र करायचंय आणि त्यासाठीच ही सारी धडपड. परंतु मिंद्या लोकांमुळे सारे लपून छपून करावे लागते. वासुदेव बळवंत फडके, ज्योतिबा फुले यांच्या विचारांनी प्रभावित झालेले कार्यकर्ते होत आम्ही. देशाच्या स्वातंत्र्याबरोबर स्त्रियांनाही अत्याचारापासून मुक्त करायचंय आम्हाला. अनिष्ट रूढींना पायबंद घालायचंय आणि त्यासाठी प्राण पणाला लावून लढतोय आम्ही. पण काम पाठ, पण लढणारी माणसं मात्र हळू हळू हळू. ती मुळी लवकर उघाड गो.
आणि प्रभाकर तू बाहेर लक्ष ठेव, पुरुष मंडळी आली तर सांगा मला लगेच. हळू 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 हळू. शांत हो. तुम्ही सोडा मला, सोडा. अरे आई आई बाळा, शांत हो. गुलाम तुम्ही गुलामगिरी. हात जोडते तुझ्या पुढे, पण सोड तिला. खबरदार, सोड बाबा. खबरदार, पुढे पुढे आलात तर ही पोरगी जीवानिशी जाईल. पाहिलेत तरी मी सांगत होते हा कुणी चोर दरोडेखोर आहे. पण तुम्हाला क्रांतिकारकांचाच पुळका. तेव्हा ज्याच्या त्याच्यात क्रांतिकारकच दिसायचा. आता माझ्या पोरीस काही झाले म्हणजे काहीही होणार नाही उमेश. अहो नाही कसे म्हणताय? कोयता ठेवलाय गळ्यावर आणि तुम्ही म्हणताय काही होणार नाही. मी म्हणते काय गरज होती याला घरात आणायची? तेव्हाच शिपायात दिले असते ना तर बरे झाले असते. शिपायांकडे गेला तर बाबूच्या पायास करकसून बांधले आणि तोंडाने विष शोषून काढले. धाडस हवे हो त्यासाठी, धाडस हवे. म्हटलं येऱ्या गबाळ्याचे हे काम नव्हे. भावासाठी जीवावर उदार झाला माझा सदाबाळ, जीवावर उदार झाला हो. माडीवर अंधारात जाण्यासाठी जेवढी हिम्मत लागते ना त्याच्यापेक्षा जास्त पटीनं हिम्मत हवी यासाठी. कळले? काय हे मग आजपासून नुसतं हम हम काय नुसता घोष चालवलाय? मी म्हणते काही बिनसले आहे का? आज पटवर्धनाने बल्लाळराव परचुरेंचा विषय काढून पुन्हा जुन्या जखमा ताज्या केल्या. इतकी वर्ष झाली त्या गोष्टीला, पण अजूनही मनी खंत आहेच. पण कुठे साधी वाच्यताही करता येत नाही. कपाळावरचा तो अदृश्य कलंक धड पुसताही येत नाही. असू दे असू दे, तुमच्या अंतर्मनास ठाऊक आहे ना काय सत्य आहे ते. पटवर्धनांना बोलू देत नाही तर सारा गाव बोंबलू दे. मला माहिती आहे ना तुमच्या मनी क्रांतिकारकाच्या प्रती किती जिव्हाळा आहे तो. जसा इतकी वर्ष हा विषय आपण गुलदस्त्यात ठेवला ना तसाच यापुढे ठेवू. तुम्ही नका जीवाला त्रास करून घेऊ. कळले ना? हा, मी कुणाबद्दल बोलतोय कळले ना तुम्हास? बल्लाळराव परचुरे जे बयोचे आजोबा. अहो दृष्टी आधू आहे माझी, पण कान तिखट आहेत ना. आणि ही गोष्ट काही विसरण्यासारखी आहे का? नाही ना. हृदयातली बल्लाळराव परचुरेंच्या बद्दलची खंत आता आमच्या बरोबरच वर जाणार. अहो असं नका बोलू. हा विचार डोक्यातनं काढून टाका. आता झोपा बघू शांत. काळजी करू नये. कळले? काही करून यांना अंगणातच थोपवावं लागेल. ए तुम्ही फसवताय मला. आधी गोड बोलून गुंतवाल आणि मग कंदील घेऊन येणारी माणसे आली की शिपायांच्या ताब्यात द्याल. उमा 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 कोयता. अरे शिपायाचंच द्यायचे असते तुला तर परतदारी घेरी येऊन पडलास तेव्हाच नसते का दिले? नाही
माझा कुणावरही विश्वास नाही. दूर व्हा तुम्ही, दूर व्हा. जाऊ द्या मला. माडीवर कोण गेलाय? काय विचारतोय मी? इतक्या रात्री माडीवर कोण गेलाय? बापू, अहो पडवीतल्या गोणीतले नारळ संपलेत म्हणून प्रभाकरला नारळ घेऊन यायला पाठवले हो. उद्या पहाटेच लागणार आहेत ना म्हणून. अगो, पण त्यासाठी तुम्ही बाहेर कशाला? नाही, सभा संपून यायला बराच उशीर झाला म्हटल्यावर काळजी वाटली हो. आणि रात्रही बरीच झालीये तरी कोणाचा पत्ता नाही म्हणून. ठीक आहे, बाहेर दरोडेखोरांचा वावर वाढलाय तेव्हा कडी कोयंडे नीट लावून घ्या, कळलं? आज पाय खूप दुखतायत. काशाच्या वाटीने तळवे घासून द्या जरा. गुरुजी, आनंदाचा संदेश आहे. तुमचे पत्र मिळाले, ते आवडले. नंतर उपवास सोडल्याची बातमी वाचली. आपले उपोषण यशस्वी झाल्याबद्दल मी ईश्वराचे आभार मानतो. मी महात्माजींचा आभारी आहे की त्यांनी माझ्यासारख्या सेवकाची दखल घेतली. गुरुजी, तुमच्यासारख्या कोमल मनाच्या माणसांनी हे उपोषण यशस्वी केलं. वर्तमान तर दखल घेतच आहे, पण भविष्यात सुद्धा हिंदुस्थानातील नवयुवक तुमच्या साहित्याची आणि तुमच्या चरित्र पुस्तकांची पारायण केल्याशिवाय राहणार नाही. दरोडेखोर परवडले, पण एक क्रांतिकारक मोठे बिलंदर असतात. तुम्ही खुशाल पहारे ठेवा, ते तुमच्या पलंगाखाली कसे येऊन बसतील हे सांगता नाही यायचे. छे छे, सगळी गडबड झाली. काय झाले? भर सभेत शिपाई आले आणि दरोडेखोरांना शोधू लागले. मग म्हणाले की क्रांतिकारकांना शोधतायत. काय नाव होते बरे त्यांचे? हा, बाळकृष्ण अभ्यंकर. त्यांना शोधतायत. अहो, हळूहळू हळू काय करताय? असे एकदम अचानक काय झालं तुम्हाला? अहो नाही, ते शिपायाचं ऐकून थोडं. त्यांना घाबरताय? अहो, आपण काय घाबरायचे? आपण थोडी ना आसरा देणार आहोत त्या क्रांतिकारकांना.
बरे ते उत्सवाचे काय ठरले? शिपाई आले ना मध्येच. हो पण एक गोष्ट मात्र चांगली घडली. कोणती हो? आपले जावई जोग फार मोठे असामी. या वर्षी पालखीचा मान वास्तविक त्यांच्याकडे होता, पण तो मान मोठ्या मनाने त्यांनी आपल्याला दिला. वयो काय हवंय? बालकृष्ण दादाची गोष्ट बापू आणि नानांपासून आम्ही लपवून ठेवली आहे आणि त्यासाठी सारखे सारखे खोटं बोलावे लागत आहे. मग ते योग्य आहे का? मोठी माणसे तर नेहमी सांगतात खोटे कधी बोलू नये, चोरी कधी करू नये. वयो काय गो, कसला एवढा विचार करतेस? खोटे बोलणे वाईट आहे का? कोण बोलले? तू काही खोटे बोललीस का? नाही, असेच विचारले. प्रश्नच नाही. पण खोटे बोलणे, खोटे वागणे हे वाईटच. अरे देवा, मोठी आजी, माझी आई त्या बाळकृष्ण दादासाठी सारखे सारखे खोटे बोलत आहेत. त्याचे काय होणार? वयो अगं काय झाले? वडील माणसांना कधी कधी खोटं बोलावं लागलं तर? वयो एखाद्याच्या चांगल्यासाठी जर खोटे बोलले ना तर ते चांगलेच, पण आपल्या स्वार्थासाठी जर खोटे बोलले ना तर ते वाईट. कळले? त्यासाठी तारतम्य वापरावे लागते. मोठी होशील तसे कळेल हळूहळू. कळले मला.
दार दार का उघडे? चुकून राहिलं असेल माझ्याकडनंच. काही हवंय का? नाही, काही नाही. मी किती दिवस आहे इकडे? त्या आजीने सांगितलं त्याप्रमाणे मल्हारराव गोविंद परचुरे यांच्या घरी आहे ना मी? हो, तुम्ही काळजी करू नका बरं. तुम्ही कोण आहात? मला नाही ओळखलं? होय, तुम्हीच तर मला इथे आणलत. नाही, पण मला इकडे फार थांबता येणार नाही. नाही नाही, अजून अशक्तपणा आहे अंगी. कुठेही जायचं नाही. जावई बापू, ओ जावई बापू, दार उघडा बघू. आधी दार उघडून बाहेर या. तुमका सोन साखळी वही काय ती देतो, पण बाहेर या. बारकू का काय बोलतोयस तू असे? खबरदार आमच्या सुशिलाताईला काही केलेस तर तुम्हाला सोडणार नाही, सांगून ठेवतो. अहो आता नका ओरडू, त्यांना बाहेर येऊ दे ना आधी, मग हे काय तर ठरवूया. आता ओरडू नको, हात जोडतो. जावई बापू, ओ सत्यवान, अहो एवढे गुणाचे तुम्ही जावई आमचे, असं का वागताय? बाहेर या, काय पाहिजे ते बोला, आम्ही देतो. अहो बाहेर या आधी. हे असे नाही ऐकायचे. तू सरक बारकू काका. उघडताय दरवाजा, उघडतात कपडा. आजारी आहे म्हणे, मला मारायला बरा जोर आला हिला. असली बायकोच नकोय मला. ती मला मेली आणि मी तिला. यापुढे ती माझ्या घरी येणार नाही. मी दुसरं लग्न करायला मोकळा. काय बोलताय तुम्ही? योग्य तेच बोलतोय. आजारी मुलगी माझ्या गळ्यात मारतात आणि वर विचारता काय बोलतात. तुमचा माझा संबंध संपला. बरा तिकडे, मी चाललो. ऐका, असं नका करू. सोडा, हात जोडतो. हो जावई बापू, जावई बापू. काही नाही, जाऊ दे त्यांना. असल्या माणसाबरोबर का संसार करावा ताईने? तिची अवस्था बघताय ना. नका काळजी करू, आम्ही आहोत मदतीला. सदाशिव, अहो काय करताय काका? सदाशिव, खूप आधार झाला तुमचा. जे घडलं ते पचवणं खूप कठीण आहे, मलाही आणि माझ्या मुलीलाही. पण तरीही मी माझ्या मुलीला आधार देईन, सांभाळेन. पटवर्धन काका, गावात तुम्हीच एक शहाणपणानं समजुतीनं वागणारे असाच, बोलणारे असाच. खऱ्याच्या आणि चांगल्याच्या मागे उभे राहणारे असाच. तू कोणा काही न घाबरणार. ते अशा प्रसंग थोडेच घाबरणार असत तुम्ही. देव परीक्षा बघता हो कधी कधी, पण अशाच माणसांच्या मागे पण उभं राहता. आणि ह्या काय माझ्यासारख्या माणसाक कसले हात जोडता जो. तुम्ही आमच्यासाठी मोठे असा जो. देव सगळा बरा करतो लो, काळजी करू नको.
अगो ही गोष्ट उद्या इतर कुणास कळाली म्हणजे गावभर बोबाटा होईल. हा गावचा बोबाटा शिपायास कळेल आणि उद्या ही गोष्ट गोऱ्या साहेबांच्या कानी पडली म्हणजे बाई 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 फासावरच चढवतील म्हणते मी. राधे अगो राधे, 2-2 लग्नाच्या पोरी आहेत घरात. साने आणि जोग एकापेक्षा एक तालेवार. त्यांच्या कानी जर का ही बाब गेली ना तर दोन्ही लग्ने मोडतील. तुझ्या आईला काय गरज होती ही बॅग घरात आणून ठेवायची? अहो काकू, झाले ते झाले. उगाच ह्याला त्याला दोष देण्यात काय अर्थ आहे मला सांगा. त्यापेक्षा शांतपणाने जे करता येईल तेवढे करावे. हो, आता अजून काय काय करावे लागणार आहे देव जाणे. काकू, असे हातपाय गाळून कसे चालेल? थोडं धीराने घ्या. हिचे काय जाते बोलावयास? हिच्या मागे रडणारे आहे कुणी? आमचा संसार मात्र पटावर लावलाय तुझ्या आईने. राहिले मी आपली गप्पाच बसते कशी. हो हो हो, तू मूग गिळून गप्प बैस आणि ही राधा नंदी बैलासारखी मान डोलवत बसेल. पण मी गप्प बसणार नाही. आत्ताच्या आत्ता जाते आणि हा सगळा प्रकार यांना सांगून टाकते. थांबा काकू, पहिल्यांदाच आडवी आले, पण माझी विनंती आहे तुम्ही तुमच्या निर्णयावर पुनर्विचार करावा. हो अगो राधे, हा निर्णय घेण्यास आधीच उशीर झालाय. त्याच दिवशी त्यांच्या कानावर ही गोष्ट घातली असती ना तर एव्हाना आपण सगळे सुटलो असतो. अहो, सुटण्यासाठी अडकलो कुठे आपण? अगो आपण आपल्याच जाळ्यात अडकलो आहोत. आता जर सुटका नाही करून घेतली ना तर अजून गुरफटत जाऊ. मला सांगा, तुम्ही गुंता म्हणून का बघता याकडे? त्यापेक्षा तुम्ही समाजकार्य म्हणून बघा ना. हे बघा, तुमच्या एवढं धाडस आणि धैर्य माझ्यात नाही. मी जाणार आहे आणि हा सगळा प्रकार यांच्या कानावर घालणार आहे. मग काय निर्णय घ्यायचा आहे तो त्यांचा ते घेते. थांबा काकू, खबरदार एक पाऊल पुढे टाकाल तर. काय म्हणालीस? लहान मोठे सगळे विसरलीस वाटतं. हो काकू, सासूबाईने बाळकृष्णाला आसरा देण्याचा निर्णय घेतलाय. त्यात काय चुकीचं वाटतंय हो तुम्हाला? हो काकू, आजची ही तरुण पोरं स्वतःचं घरदार सोडून रानावनात उपाशी तापाशी राहून त्या गोऱ्या साहेबांची एकाएकी लढा देत असतात. ते कोणासाठी? हिंदुस्थानासाठी ना. अहो, आपल्या देशाला जे स्वातंत्र्य मिळणार आहे त्यात कोणाचंही साध्य होणार आहे. हो काका, आता उघडलेत तुझे. मी येतो तुझ्यासोबत. चल माडिओ. तुम्ही नका ना. अरे वाटेत कुठे पडलं तुझ्या हातात असताना तर मी व्यवस्थित धरतो. चल चल चल, काही काळजी करू नको. मी नेतोय ना. काका द्या ते इकडे, मी नेते. अगं मी नेतोय ना. तुम्हाला उगाच त्रास. अगं त्यात त्रास कसला? त्या दिवशी तू सुशेला पेच करून दिली होतीस. तुला काही त्रास झाला का? असं काय म्हणताय काका? मला कसला त्रास? उलट मला आनंदच वाटला. सुशीला ताईला जरा छान वाटलं. हो ना, मग झालं तर. अगं तुझा आणि तुझ्या होणाऱ्या नवऱ्याचा स्वभाव अगदी एक आहे. तुमच्या नसा नसात परोपकार भरलाय. अगं त्या दिवशी ऐनवेळी तो मदतीला आला नसता ना तर. का? काय झाले? सुशीला ताई बरी आहे ना? हा हो हो, बरी आहे. म्हणजे बरीच म्हणायची. म्हणजे राहू दे ते राहू दे. पण ही पेच कोणाला नेऊन देणार होतीस? गणपतला का महादेवला? मी काय म्हणते, द्या आणा इकडे, मी नेते ती. नाही नाही, चल आपण जाऊया. चल 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 लवकर ये. लवकर. पटवर्धन काका थांबा. माझ्याकडे जातात. मी जाते. अगं पण दार तर उघडू दे. मी कपडे बदलते आहे. उमाते मी आहे बयो, आणि माझ्या सोबत पटवर्धन काकाही आहेत. ठीक आहे ठीक आहे. उमा आहे ना, घे तू घेतात तू नेऊन दे. पण सांभाळून बरं. हा, सांडणार नाही, काळजी घे. काय आत काय बघता? काय हवंय का? माझी होणारी वधू कुठे दिसत नाही ती.
अहो लग्न ठरलंय तिचे, ते आताच असणार. उमासाठी पेज घेऊन चालली होती बयो. उमेसाठी पेज? मग त्यात इतकं बिचकायला काय झालं होतं बयोला? हो शंकरराव, तुम्हाला आणि त्र्यंबक सानेंना अख्खं गाव घाबरतं. तिथे या लहान मुलीची पत्रास काय काय वल्लभ पंत बरोबर बोलतोय ना मी? हो तुमच्याशी बोलतोय मी. आम्ही नाही जा. हो आता यांचं काय बिनसलं? अहो वल्लभ पंत काय झाले? आमच्या होणाऱ्या बायकोने अजून न्याहारी केली नाही आणि आम्ही मात्र भरल्या पोटी गावभर उंदडतोय. भुकेने जीव कासावीस झाला असेल तिचा.